अजून विद्यार्थी आले आपले की आपण सुरू करू 1-2 मिनिटं. हा, ओके, लेट स्टार्ट. प्रगती, काय प्रगती ठाकरे बोला. प्रगती ठाकरेचा हात येतोय. हा, प्रगती ठाकरे तुमचा माईक ऑन करून बोला बरं. प्रगती ठाकरे येत आहे का? हा, येत आहे ना? बरं बरं, ओके, ठीक आहे, ठीक आहे. हा, चला, आता मी दिसत नसेल तुम्हाला, काही स्क्रीनवर मॅटर दिसत असेल, राईट? हॅलो, दिसतंय ना? स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय बघा. ओके, हा, स्क्रीन आडवी केली तर पाहूया बरोबर दिसते का? हा, चल. आता आता दिसायले का? हा, आता दिसते बघा. इल्युस्ट्रेशन फर्स्ट आहे. आपण कॅश बुक बद्दल बोलत होतो ना का? तर आपण, ओके ओके, राईट. हा, मस्त लक्ष देऊन ऐकायचं मी काय काय सांगतोय ते. आणि जेव्हा जेव्हा आपले क्लासेस सुरू होतील तेव्हा आपण सगळं एव्हरीथिंग पुन्हा रिपीट करूया. हा, डोंट वरी अबाउट युअर एक्झामिनेशन. हा, डोंट वरी अबाउट युअर एक्झामिनेशन अँड द कोर्स. हा, बाकीचे प्लीज तुमचा आवाज मी अनम्यूट करायलो सगळ्याला, सॉरी म्यूट करायलो. हा, ओके. आणि कोणाला जर बोलायचं असेल तर हात वर करायचा. कोणाला जर बोलायचं असेल माझ्यासोबत तर हात वर करायचा. नाव आय विल स्टार्ट माय लेक्चर. आर यू रेडी? ओके, आवाज तर येणारच नाही मला, ठीक आहे. तर काल आपण पाहिलं होतं की सबसिडरी बुक्सचे नियर अबाउट 7 ते 8 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते. कोणकोणते त्यांची नावं मी पुन्हा एक वेळेस तुम्हाला सांगून देतो. नंबर फर्स्टला होतं बघा, कॅशबुक होतं एक. हा, त्याच्यानंतर 2 नंबरला होतं परचेस बुक. त्यानंतर 3 नंबरला होतं सेल्स बुक. त्यानंतर होतं सेल्स रिटर्न होतं. हा, सेल्स रिटर्न होतं. त्यानंतर काय, परचेस रिटर्न होतं. अजून काय होतं, बिल्स रिसिवेबल बुक होतं. त्यानंतर बिल्स पेएबल बुक होतं. एवढे सगळे आपण काल पाहिले होते, बरोबर? आणि त्यानंतर पुन्हा 1-2 पाहिले होते. कुठले कुठले होते? एक जर्नल प्रॉपर होतं बघा, जर्नल प्रॉपर त्याचं नाव होतं, बरोबर ना? आणि अजून काय होतं? बस इतकेच होते ना? राईट. अजून एखादा असेल तर माझ्या आता लक्षात येत नाही ऍट द मोमेंट. असं काही तर मी तुम्हाला सांगेन, जवळपास 7 प्रकार आपण पाहिले होते. तर त्यापैकी पहिलं सबसिडरी बुक आपण बोललो होतो काल की कॅश बुक होतं बघा. काय? कॅश बुक. ओके. आणि कॅश बुक मध्ये किती प्रकार सांगितले होते? 2 आणि 3 प्रकार सांगितले होते. पहिला कोणता? सिंपल. ठीक आहे. दुसरा कोणता होता? 2 कॉलमचा. आणि तिसरा कोणता होता तर 3 कॉलमचा, बरोबर ना? तर मग सिंपल म्हणजे काय? एकदम साधं. 2 कॉलम कॅशबुक म्हटलं तर काय, ज्यामध्ये 2 रकाने असतात, डिस्काउंट साठी एक आणि कॅश साठी एक. आणि 3 कॉलम म्हटलं तर काय, एक रकाना असेल बँकेच्या व्यवहारांसाठी, एक रकाना असेल रोखीच्या व्यवहारासाठी आणि एक रकाना असेल डिस्काउंट साठी. डिस्काउंट, दिलेली डिस्काउंट किंवा आपल्याला मिळालेली डिस्काउंट. तर ह्या 3 कॅशबुक्स पैकी आपण सर्वप्रथम जाऊया सिंपल कॅशबुक कडं. फ्रेंड्स, यू कॅन सी द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. माझं बोलणं चालू असताना स्क्रीनवर पण पाहत चला. स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे ते वाचत चला तो प्रश्न. हा,
तर या ठिकाणी तुम्ही जर तो प्रश्न वाचला तर तुमच्या लक्षात येईल की इलिस्ट्रेशन 1 मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे प्रिपेअर सिंपल कॅशबुक म्हणून. मग प्रिपेअर सिंपल कॅशबुक म्हणजे काय, तर 1 कॉलमचं कॅशबुक. कालही तुम्हाला मी सांगितलं होतं सिंगल कॉलमचं कॅशबुक. मग आता तो प्रश्न आपण पाहूया. थोडं लाईट्स बरोबर लावत होतो मी, सॉरी. ओके, तर मला वाटतं प्रश्न तुम्ही वाचलाच असेल. तिथं दिलेलं आहे बघा इलुस्ट्रेशन. हे लिहिलेलं आहे इलुस्ट्रेशन, ILLUSTRATION. इलुस्ट्रेशन म्हणजे काय, निदर्शन. एखाद्या लेखाकर्माच्या प्रश्नाला आपण गणित म्हणू शकत नाही, त्याला म्हणायचं इलुस्ट्रेशन, किंवा मराठीमध्ये काय म्हणणार त्याला, निदर्शन. ओके, आणि निदर्शन म्हणा किंवा निदर्शक, सॉरी निदर्शन, हा ठीक आहे. आणि किंवा सिंपल भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणायचं, प्रॉब्लेम. गणित म्हणायचं नाही, हे काय गणित नाहीये. हा ओके, हे गणित आहे का, नाही, पहिलं समजून घ्यायचं. इट इज नॉट गणित, इट इज प्रॉब्लेम. मग आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे इलुस्ट्रेशन मध्ये काय लिहिलेलं आहे, एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन सिंपल कॅशबुक अँड पोस्ट देम इन टू द लेजर. इथं काय दिलेलं आहे, सिंपल कॅशबुक मध्ये नोंद करा आणि पोस्ट देम इन टू द लेजर. म्हणजे सिंपल कॅशबुक पण तयार करायचे आणि त्याची खतावणी देखील करायची आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं कॅशबुक हे काय, हे जर्नल म्हणून देखील काम करते. इट इज जर्नल ॲज वेल ॲज इट इज अकाउंट. दोन्हीचं काम ते एकटंच करते कॅशबुक. जर तुम्ही कॅशबुक तयार करताय तर कॅश अकाउंट सेपरेटली मेंटेन करण्याची गरज नाही, आणि रोखीच्या नोंदी जर्नलमध्ये घेण्याची गरज देखील नाही. तर मग पाहूया, पुढे जाऊया. तर आपल्याला या ठिकाणी मार्च 2001 या महिन्यातील काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले ते आपण पाहूया. तर कोणताही व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा सर्वात प्रथम ट्रान्झॅक्शन आपल्याकडे असतो तो म्हणजे भांडवल आणून व्यवसाय सुरू केला. मग भांडवल कसं आणतात, काही लोक रोखीनं भांडवल आणतात, काही लोक भांडवलात आणत असताना फर्निचर आणतात, माल आणतात, एखादी इमारत आणतात. या वस्तू देखील आपल्यासोबत असतात व्यवसाय सुरू करताना. तर पहिलं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आहे 5,000 रुपयाचा. पहा, तारीख 1 आहे मार्च. स्टार्टेड, इथं पहा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹5,000. म्हणजे 5,000 रुपये रोखीनं व्यवसाय सुरू केलेला आहे. मग आता या ठिकाणी आपण पहिलेच पाहिलं, आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझ्या, की एक सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट नावाची संकल्पना आहे. काय, सेपरेट एंटिटी. माझे स्पेलिंग चुकत असेल कदाचित, हा तुम्हाला दिसत नसेल बरोबर. एंटिटी म्हणजे काय, तर अस्तित्व असणं. तर व्यवसायाचं आणि त्या व्यावसायिकाचं म्हणजे दुकानदार आणि त्याचं दुकान, हे दोन्ही गोष्टी काय वेगळ्या आहेत. म्हणून कॅपिटलची नोंद आपण बुक्स मध्ये करत असतो. मग आता 5,000 रुपयानं व्यवसाय स्टार्ट केलेला आहे. तर व्यवसायाला 5,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे, आणि देणारा कोण आहे, तर व्यवसायाचा मालक आहे. राईट, व्यवसायाचा मालक व्यवसायाला रोख रक्कम आणून देत आहे. मग रोख रक्कम म्हणजे एक प्रकारचं रिअल अकाउंट आहे, काल पण बोललो मी. आणि जेव्हा जेव्हा व्यवसायामध्ये रोख येते तेव्हा तेव्हा कॅश अकाउंट किंवा कॅशबुक जे आहे ते आपल्याला डेबिट करावं लागते. ही पाय या ठिकाणी नोंद केलेली, हे कॅपिटल आणि हे 5,000 रुपये. व्यवसायाला रोख प्राप्त झाली आणि देणारा कोण आहे, तर कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट म्हणजे आपोआप तो ओनर येतो. या ठिकाणी प्रश्नात असं लिहायला पाहिजे होतं, ओनरचं कॅपिटल अकाउंट असं लिहायला पाहिजे होतं. हा, लिहिलेलं नाही तिथं, ओनर्स कॅपिटल अकाउंट, किंवा त्यालाच म्हणतात प्रोप्रायटरचं कॅपिटल अकाउंट. हा, जे काय स्पेलिंग मी लिहितोय चुकत असेल किंवा बरोबर उमटत नाही. तर मग नोंद काय होत आहे, कॅशबुकच्या डेबिट बाजूवर तारीख आहे 1 मार्च आणि काय लिहिले, टू कॅपिटल अकाउंट, आणि अमाऊंट आहे. रक्कमेचा रकाना त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सिंपल कॅशबुक मध्ये काय, फक्त एकच हा रकाना असेल. डेबिट बाजूवर रोखसाठी एक रकाना असेल, क्रेडिट बाजूवर रोखसाठी एक रकाना असेल. मग आता याची नोंद आपण घेतलेली. इथं नोंद जर्नल मध्ये जर करायची असली तर काय होणार, कॅश अकाउंट डेबिट होते आणि टू कॅपिटल अकाउंट होते. बरोबर आहे.
टू कॅपिटल अकाउंट होते. म्हणून समजा या ठिकाणी तुम्ही पाहताय की कॅश बुकच्या कॅश बुक आणि कॅश अकाउंट हे सारखंच असते. कॅश बुकच्या डेबिट बाजूवर कॅपिटल लिहिलेलं आहे, कॅपिटल अकाउंट लिहिलेलं आहे, 5,000 रुपये रक्कम आपण लिहिलेली आहे. तर सिंगल कॉलम आहे म्हणून एकाच ठिकाणी आली. आणि लेजर मध्ये त्याची नोंद कशी आली? कॅशबुकच्या डेबिट बाजूला आली. बघा पहिली नोंद कुठं आली? कॅशबुकच्या डेबिटला. आता या ठिकाणी कॅपिटल अकाउंट लिहिलं, टू कॅपिटल अकाउंट आपण लिहिलं, तर मग काय होती ही नोंद? कॅपिटल अकाउंटच्या जमा बाजूला ही नोंद जाते. मध्ये मध्ये लोक येत आहेत म्हणून थोडं डिस्टर्ब होते. नाही तू नाही, इकडं हे कॅपिटल अकाउंटच्या कुठं झाली? क्रेडिट बाजूला नोंद झालेली आपण पाहू शकतो. बरोबर आहे. या पद्धतीनं एका व्यवहाराचे दोन खात्यांवर विरुद्ध बाजूला इफेक्ट आपल्याला दिसतात. या ठिकाणी डेबिट बाजूला झाली तर इथं कुठं झाली? क्रेडिट बाजूला. मग लक्षात ठेवायचं, कॅपिटल जेव्हा कॅपिटलच नाही, जेव्हा व्यवसायाला रोख प्राप्त होते तेव्हा कॅशबुकच्या डेबिट बाजूला नोंद घेतली जाते. तर मग आपला पहिला ट्रान्झॅक्शन झालेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी या कॅपिटल अकाउंटच्या जमा बाजूला नोंद का केली आपण पाहू शकतो, किंवा आपल्या डोक्यात प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे, कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, त्या मालकाचं पर्सनल अकाउंट आहे. ओके. त्यानंतर मग दुसरा प्रश्न पाहू आपण. दुसरा प्रश्न किंवा पॉइंट पाहू. 3 तारखेचा व्यवहार आहे पहा. या ठिकाणी 3 तारखेचा व्यवहार आपल्याला दिसतोय. काय व्यवहार? वाचा. मेड कॅश परचेसेस ऑफ ₹1,000, म्हणजे 1,000 रुपयाची रोखीनं खरेदी केलेली आहे. आता रोखीनं खरेदी केली म्हणजे ऑब्व्हियसली काही गुड्स आपण काही माल व्यवसायामध्ये आणत असतो. सो whenever the purchase is involved in our transaction, then we have to consider the goods. Now again the problem arises before us. आपल्या समोर प्रश्न येतो, गुड्स म्हणजे नेमकं काय? ओके. गुड्स म्हणजे नेमकं काय? तर व्यापारी ज्या वस्तूंच्या खरेदी विक्रीमध्ये गुंतलेला असतो त्या वस्तूला, त्या कमोडिटीला गुड्स असं म्हटलं जाते, आणि त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? माल म्हणतो. ओके. तर तर मग हा जो परचेस आहे तो परचेस कशाचा आहे? मालाचा परचेस आहे हा 1,000 रुपयाचा. मग आता गुड्सचा परचेस, मग गुड्स म्हणजे काय झालं? एक प्रकारची मालमत्ता होते, करंट असेट. कारण तो माल आपण आपल्या जो काही दिवस ठेवतो नंतर विकतो, त्याचं मूल्य काय असते. तर गुड्स हे एक प्रकारचं रिअल टाईपचं अकाउंट आहे. गुड्स कोणत्या प्रकारातलं आहे? रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचा आपल्याला नियम काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन. बरोबर. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट काय करायचे? जे संपत्ती आपल्याकडे येते. आणि क्रेडिट काय करायचे? तर क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके. क्रेडिट व्हॉट गोज आउट या पद्धतीनं. मग आता परचेस जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडं वस्तू येत आहेत, मग काय होणार? परचेस अकाउंट म्हणा किंवा त्याला गुड्स अकाउंट म्हणा, काही आपण म्हणू शकतो. ओके. परचेस अकाउंट म्हणा किंवा गुड्स अकाउंट म्हणा, ते अकाउंट डेबिट होणार. परचेसेस अकाउंट DR टू कॅश अकाउंट. आता टू कॅश अकाउंट काय या ठिकाणी? कारण रोख रक्कम आपल्या व्यवसायातून बाहेर जात आहे. हे 3 तारखेचा व्यवहार आहे 1,000 रुपयाचा. तर आपण पाहू शकतो क्रेडिट बाजूवर दिसत आहे 3 तारखेला परचेस बाय परचेसेस. मी पुन्हा करून दाखवतोय, बाय परचेसेस 1,000 रुपयाचा. आता कॅशबुकच्या कुठं नोंद आली? क्रेडिटवर, बिकॉज कॅश इज गोइंग आउट ऑफ आवर बिझनेस. अँड नाउ हिअर यू कांट सी द परचेस अकाउंट बिकॉज आय हॅव नॉट टेकन द फोटो ऑफ दॅट परचेस अकाउंट. मी ती परचेस अकाउंट या ठिकाणी घेतलेलं नाही. पुस्तकाच्या वेगवेगळ्या पानावर ते होते म्हणून मी काही ते इथं घेतलं नाही. आपल्याला फक्त काय तयार करायचंय? सिंपल कॅशबुक. एवढाच प्रश्न 4 मार्काला परीक्षेला आपल्याला विचारला जातो. मग हे समजलं का? 2 नोंदी समजल्या का? चला चॅट बॉक्स मध्ये यस नो टाका. चॅट बॉक्स मध्ये यस नो, वाय नो, वाय एन असं उत्तर येईल पटकन. शिवम गोपने, आरती वानखेडे, श्रेया, रेणुका, कल्याणी राऊत, श्रद्धा इंगळे, सखी मते, साक्षी मते, सॉरी, राज राठोड. ठीक आहे. अजून कोणी समजलं नसेल तर नो यायला पाहिजे. ओके. डबल पाठवू नका. शिवानी मिसाळ. ओके. ठीक आहे. चलो नाउ वी विल गो फॉर थर्ड वन.
नो, कुणाल सुरे आपण एकदा मला फोन करायचा पर्सनली, मी सांगतो समजा. हा, क्लास झाल्याच्या नंतर म्हणजे 7:30च्या नंतर. नाव कम टू थर्ड पॉइंट हिअर. थर्ड पॉइंट कोणता आहे किंवा थर्ड ट्रान्झॅक्शन कोणता आहे? 5 तारखेचा आहे. कॅश सेल्स दिलेला आहे. 5 तारखेला आपण रोखीनं मालाची विक्री केलेली आहे. मग रोखीनं मालाची विक्री केली, माल आपल्या व्यवसायातून बाहेर चाललाय आणि आपल्याला रोख रक्कम प्राप्त होत आहे. बरोबर, म्हणजे रोख रक्कम आपल्या व्यवसायात येत आहे. म्हणून कॅशबुकच्या कोणत्या बाजूवर आपल्याला नोंद करावी लागेल? तर डेबिट बाजूवर नोंद करावी लागेल. कारण आपण डेबिट बाजूला काल काय सांगितलं होतं? डेबिट बाजू ही रिसिप्ट बाजू असते. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? प्राप्ती. म्हणजे आपल्याकडे पैसे आले म्हणजे एक तर रिसिप्ट होते, नाही तर प्राप्ती होते मराठीमध्ये त्याचा अर्थ. मग आपण रोखीनं माल विकलेला आहे, तर रोख रक्कम आपल्याकडे येत आहे आणि आपल्याकडचा जो गुड्स आहे तो आपल्याजवळून बाहेर चाललाय. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅशबुकच्या डेबिट बाजूला 5 तारखेचा ट्रान्झॅक्शन नोंदवण्यात आलेला आहे. टू सेल्स 1200 रुपये आहे इथे 1200. ठीक आहे. आणि खाली सेल्स अकाउंट दिलेलं आहे बघा. सेल्स अकाउंट म्हणजे हे पण एक प्रकारचं गुड्सचं अकाउंट असते. क्रेडिट व्हॉट गोज आउट, आपल्याकडून माल बाहेर चाललाय तर त्याची नोंद क्रेडिट बाजूला आली पाहिजे. आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद आलेली आहे 1200 रुपयांची. तर मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, परचेस अकाउंट जे असेल हा, या खात्याच्या परचेस अकाउंटच्या फक्त आणि फक्त डेबिट बाजूवर नोंदी होतात. परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूवरच नोंदी होतात. आणि सेल्स अकाउंट जे असेल त्या सेल्स अकाउंटच्या फक्त आणि फक्त क्रेडिट बाजूवर नोंदी होतात, इतरत्र होत नाहीत. लक्षात ठेवायचं सर्वांनी. आणि जर तुम्ही सेल्स अकाउंटच्या डेबिटला नोंद केली तर ती चूक होते, अकाउंटिंग एरर होते. आणि परचेस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद केली तर ती चूक होते. मध्ये मध्ये कोणी बोलू नका प्लीज, आणि दुसऱ्यांनी मेसेज नका पाठवू. इगोचा इश्यू होतो. राठोड, मध्ये मध्ये मेसेज नको पाठवू, ते दुसऱ्याला वाईट वाटते. तर हे असं मध्ये मध्ये डिस्टर्ब नाही करायचा, कोण मेसेज पाठवायचा पण नाही आणि कोणी बोलायचं पण नाही. बिलकुल आजूबाजूचं वातावरण सायलेंट ठेवा तुमच्या. मग हा झाला 5 तारखेचा ट्रान्झॅक्शन झाला. अरे बोलू नका ना, तुम्हाला समजायले का प्लीज? मग आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूया. 6 तारखेचा ट्रान्झॅक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. परचेस्ड फर्निचर ऑफ ₹900. 900 रुपयांचं, 900 सांगितलं, 900 रुपयाचं फर्निचर खरेदी केलेलं आहे 6 तारखेला. मग आता फर्निचर ही सुद्धा एक प्रकारची संपत्ती आहे. आता या ठिकाणी अगोदर जसं दोनदा सांगितलं होतं, 3 मुद्द्यामध्ये आलेले, कॅश आणली, कॅशनं खरेदी केली आणि कॅशनं विक्री केली. या ठिकाणी कॅश आहे, या ठिकाणी कॅश आहे, इथं पण कॅश आहे. पण 6 तारखेचा जर आपण ट्रान्झॅक्शन पाहिला तर यामध्ये कॅशचा कुठेही उल्लेख आलेला नाहीये. मग याचा अर्थ काय लावायचा? हे उधारीमध्ये आहे का नगदीन आहे? आपण काय करायचं? तर याचा अर्थ क्लिअर कट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं असते, परचेस्ड गुड्स ऑफ ₹1000 फ्रॉम राजेश, असं जेव्हा म्हणलेलं असेल तर त्या ठिकाणी तो उधारीचा ट्रान्झॅक्शन समजायचा. कारण त्या ठिकाणी रोखीनं खरेदी किंवा उधारीनं खरेदी सांगितलेलं नसते, फक्त व्यक्तीचं नाव दिलेलं आहे म्हणून तो उधारीचा ट्रान्झॅक्शन समजायचा. आणि जेव्हा क्लिअर कट दिलेलं असते की कॅशनं राकेश कडून आपण माल खरेदी केला तर तो कॅश ट्रान्झॅक्शन असतो. परंतु आता या ठिकाणी 6 तारखेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोण्या व्यक्तीचं नाव पण दिलेलं नाहीये आणि ते रोखीनं आहे का उधारीनं आहे हे पण सांगितलेलं नाहीये. तर या ठिकाणी अर्थ होतो त्याचा की हे कॅशनं खरेदी केलेलं आहे, कारण इथं व्यक्तीचं नाव दिलेलं
नाहीये. जर व्यक्तीचं नाव असतं तर तो उधारीचा व्यवहार झाला असता. या ठिकाणी नाव पण नाहीये आणि रोख उधार नाहीये, म्हणून ते कॅशचा ट्रान्झॅक्शन आपण समजायचा आणि त्याची नोंद आपल्याला करायची. नोंद काय होईल? फर्निचर आपल्याकडे येत आहे, फर्निचर ही संपत्ती आहे, म्हणून फर्निचरचं खातं काय होणार? डेबिट होणार आणि आपण ते रोखीनं खरेदी केलेलं आहे असं समजतोय, म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट किंवा कॅश बुक काय होणार? क्रेडिट होणार. क्रेडिट, क्रेडिट ऐवजी टू हे शब्द वापरले जातात. ठीक आहे. मग फर्निचर आपल्याकडे यायले आणि रोख रक्कम आपल्याकडून चालली, म्हणून कॅश बुकच्या क्रेडिट बाजूवर आपल्याला नोंद करायची 6 तारखेला दिसत असेल तुम्हाला, बाय फर्निचर अकाउंट. बाय फर्निचर अकाउंट. आणि जिथं कुठं हे फर्निचर अकाउंट आपण तयार केलेलं असेल त्याच्या डेबिट बाजूला ती नोंद आलेली असेल किंवा येईल. ठीक आहे. या पद्धतीनं सिंपल कॅश बुक मध्ये नोंदी होतात. नंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, 7 तारखेला दिलाय, रिसिव्ड कॅश फ्रॉम सावंत ऑन अकाउंट. हा शब्द इथं महत्वाचा आहे. ऑन अकाउंट म्हणजे सावंत कडून ऑन अकाउंट आपल्याला 450 रुपये मिळालेले आहेत. मे बी त्याच्याकडे आपली उधारी असू शकते, आपण त्याला उसने पैसे दिलेले असू शकतात, त्याला उधारीवर पैसे दिले, माल दिलेला असू शकतो, काय पण होऊ शकते. ऑन अकाउंट म्हणजे सिम्पली त्याच्याकडनं ते पैसे येणं होते आपले, म्हणून ते त्यांना आपल्याला आणून दिलेले आहेत. मग आता रोख रक्कम आपल्या व्यवसायात आली तर काय नोंद होणार? ऑब्विसली कॅश बुकच्या डेबिट बाजूला नोंद होणार. आणि सावंत नावाच्या व्यक्तीनं ती आपल्याला रक्कम दिलेली. सावंत म्हणजे कोण झाला? पर्सन. आणि पर्सनचं अकाउंट कोणतं असते? पर्सनल अकाउंट. ठीक आहे. सावंतचं अकाउंट पर्सनल अकाउंट. मग नियम काय लागतो त्या ठिकाणी पर्सनल अकाउंटला? हा, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. हा, मग आपल्याला या ठिकाणी पैसे कोण द्यायलाय? सावंत द्यायलाय, म्हणजे क्रेडिट द गिव्हर. ओके, क्रेडिट द गिव्हर. म्हणून सावंतच्या खात्यावर आपण जमा बाजूला नोंद केलेली आहे, तो आपल्याला पैसे आणून द्यायला म्हणून. ओके. आणि आपल्या व्यवसायाला काय मिळाले? पैसे मिळत आहेत, रोख रक्कम आपल्या व्यवसायात येते, म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन. त्या ठिकाणी 7 तारखेचा ट्रान्झॅक्शन आपण तो पाहू शकतो. सावंतच्या खात्याला आपण 450 रुपये दाखवलेले आहेत. एक बाजू एक नोंद नावे बाजूला आलेली आहे, तर दुसरी नोंद दुसऱ्या खात्याच्या कुठं आलेली आहे? जमा बाजूला आलेली आहे. याला म्हणतात ड्युअल आस्पेक्ट कॉन्सेप्ट. मला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, संकल्पनाच्या व्हिडिओमध्ये, दुहेरी नोंदीचे तत्व म्हणजे काय? तर एका खात्याच्या डेबिट बाजूला नोंद झाली तर त्याच व्यवहाराची नोंद दुसऱ्या खात्याच्या कुठं होते? क्रेडिट बाजूवर होते. याला म्हणायचं ड्युअल आस्पेक्ट. ठीक आहे. जर दोन इफेक्ट असे आपण दिले नाही एका व्यवहाराचे तर काय होते? ती लेखाकर्मीय चूक होते आणि आपले तेरीज पत्रक जुळत नाही. ट्रायल बॅलन्स विल नॉट गेट टॅलीड. ओके. अँड इफ both sides of the trial balance are not matching, then it will be said that it is the accounting error. Okay. And due to this we cannot prepare our profit and loss account and balance sheet properly. Our profit and loss account will show wrong profit or wrong loss. After that the total of asset side and total of liability side will not match. There will be difference in assets and liabilities. Why? Because you have recorded one transaction on only one side. If you leave credit effect, then nothing will match, nothing will be equal. So that will be error, and then that we have to solve, and errors we have to study in next lectures. Okay. तर इथं हा 7 तारखेचा व्यवहार आपण संपवतो. मग पेड सॅलरीज म्हटलेलं आहे. ओके. 8 तारखेचा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, पेड सॅलरीज. आता सॅलरी म्हणजे काय? तर सॅलरी हा आपला खर्च असतो. कर्मचारी आपल्या व्यवसायामध्ये काम करतात, आपल्यासाठी काम करतात, म्हणून मग त्यांना आपण पगार देत असतो. बरोबर आहे. मग दर महिन्याला पगार देतो, तर हा एक प्रकारचा रिकरिंग एक्सपेंडिचर असतो. कोणता एक्सपेंडिचर म्हटलं मी? रिकरिंग. रिकरिंग म्हणजे काय? तर पुन्हा 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 करावे लागणारे खर्च, रिकरिंग एक्सपेंडिचर. ठीक आहे. तर मग हा एक नॉमिनल प्रकारचं अकाउंट आहे. सॅलरी म्हणजे कोणतं आहे? मग नॉमिनल प्रकारचं आहे. व्यवसाय आपला सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी जे खर्च नेहमी करावे लागतात
त्या खर्चांकरिता नॉमिनल अकाउंटचे नियम लागतात. मग सॅलरी असो, वेजेस असो, काही असो. ठीक आहे. मग सॅलरी आपण दिली तर ती इथं काही दिलेलं नाही, रोखीनं दिली का उधारीनं दिली. आपण कोणाला पगार देतो आपल्या काम करणाऱ्या कामगाराला, तो काय उधारीत देतो का आपण, घे रे बा उधारीत दिला तुला असं म्हणतो का? नाही, त्याला पैसे देतो 100-200 जे काय असेल ते, आणि त्याला म्हणतो ही तुझा या महिन्याचा पगार आलेला आहे. दॅट इज सो सॅलरी पेड केली याचा अर्थ, सॅलरी पेड केली याचा अर्थ आपल्याकडून पैसे बाहेर गेलेले आहेत. ओके. सॅलरी हा आपल्यासाठी खर्च असतो, ते नॉमिनल अकाउंट आहे आणि आपल्याकडून त्याच्याबद्दल पैसे बाहेर चालले. तर मग समजा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की जमा बाजूवर, कॅशबुकच्या जमा बाजूवर नोंद केलेली बाय सॅलरी, आणि सॅलरी हा आपला खर्च आहे, एक्सपेंडिचरचा अकाउंट आहे, म्हणून ते डेबिट केलं जाते. कारण नॉमिनल अकाउंटचा नियमच सांगते डेबिट ऑल एक्सपेंडिचर्स अँड लॉसेस, सर्व खर्च आणि हानीचे खाते नावे करा. मग ही सॅलरी काय, एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेसचा अकाउंट काय होणार, डेबिट. ठीक आहे. म्हणून आता इथं सॅलरी अकाउंट दिलेलं नाही. सपोज हे कॅपिटलच्या ऐवजी जर इथं सॅलरी अकाउंट असतं तर या ठिकाणी लिहिलं असतं आपण टू कॅश लिहिलं असतं या ठिकाणी डेबिटवर. जर हे कॅपिटलच्या ऐवजी कॅश अकाउंट असतं तर, म्हणजे एक इथली नोंद क्रेडिटवर आलेली आहे आणि दुसरी नोंद कुठं आली, डेबिटवर, या पद्धतीने. तर असं हे सिंपल कॅशबुक आपल्याला तयार करावं लागते. 4 मार्कासाठी प्रश्न येत असतो. ओके. नेक्स्ट आपण जाऊया. समजते का काही, मला रिप्लाय आला पाहिजे तुमच्याकडनं, काही समजते? यस नो, फास्ट. 2-4च विद्यार्थी येतं ज्यांचा रिप्लाय येतोय पुन्हा पुन्हा, सर्वांचा येत नाहीये. बाकी विद्यार्थी फास्ट चलो. ओके. एक 10-12 विद्यार्थ्यांचे मेसेज आले मला, बाकीचे विद्यार्थी काय करतायत आय कांट अंडरस्टँड. कारण तुम्ही मला दिसत नाहीये. ओके. ओके, प्लीज कीप सायलेन्स. ठीक आहे. आपण काय करू, पराते, संगीता पराते, एवढा वेळ, संगीता पराते तुम्ही एवढं लेट का आला क्लासमध्ये? बोलणे मला ऐकायला नाही येणार तुम्ही काय म्हणतायत ते. व्हिडिओ चालू करा तुमचा. ओके. मला दिसणार पण नाही कदाचित. काय आला ते मेसेज चॅट बॉक्स मध्ये सांगा. पराते, संगीता पराते. ओके. नाउ वी विल गो फॉर नेक्स्ट पॉइंट. पुन्हा दुसरा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. एक 10 मिनिटांमध्ये आपण फिनिश करू आपला लेक्चर, क्लासेस खतम होते. इथं तुम्हाला बोलू नका, काय जे काय 10-15 मिनिटात होते ते फिनिश. आणि तुमचा जरी संपला तर मी सुरू ठेवतो आणि व्हिडिओ वापस पाठवतो, बोलू नका फक्त. तर या ठिकाणी इलुस्ट्रेशन थर्ड आपल्याला दिसतंय, आणि ते जर तुम्ही वाचा काय लिहिले त्याच्यावर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न काय विचारलेला आहे आणि आपल्याला शिकायचंय काय ते. ओके. तर या ठिकाणी प्रश्न जर वाचला आपण तर एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ चंद्रकांत, चंद्रकांत नावाच्या व्यक्तीचे व्यवहार नोंदवायचे आहेत. कुठं, द कॅशबुक विथ कॅश अँड डिस्काउंट कॉलम लिहिलेला आहे का इथं. म्हणजे एक रकाना असेल कॅशचा आणि दुसरा रकाना असेल डिस्काउंट साठीचा. अँड द बॅलन्स द सेम, अँड बॅलन्स द सेम म्हणजे त्याची जुळवणी करायची, आपल्याला शिल्लक माहित करायची असं सांगितलंय. पण आपण ट्रान्झॅक्शन कसे नोंदवतात ते फक्त पाहूया. आता या ठिकाणी 1 डिसेंबर 2003चा जर आपण व्यवहार पाहिला तर बघा तिथं काय दिलेलं आहे, बॅलन्स ऑफ कॅश इन हँड 4,600 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 500 रुपये. आता या प्रश्नामध्ये स्टार्टेड विथ कॅपिटल असं सांगितलेलं नाही. काय सांगितलंय, बॅलन्स ऑफ कॅश सांगितलेलं आहे. म्हणजे आपला जुना व्यवसाय चालू आहे आणि आपल्या हातात पहिल्या दिवशी किती रक्कम आहे, 4,600ची, आणि बँक ओव्हरड्राफ्ट कितीचा आहे, 500 रुपयांचा आहे. म्हणजे 500 रुपये आपण देणं लागतो
आणि 4,600 रुपये आपल्या हातामध्ये आहेत. तर मग आता हे जेव्हा बॅलन्स दिलं जाते आपल्याला 4,600 असेल किंवा काही असेल, तर हा पहिला ट्रान्झॅक्शन असेल आणि रोख पुस्तकामध्ये याची नोंद करताना डेबिट बाजूला आपल्याला करावी लागते आणि काय म्हणायचंय, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे शिल्लक पुढे आणली. तर मी दाखवून देतो लगेच प्रश्नामध्ये 4,600 ची नोंद कशी केलेली आहे ते. ओके, जाऊया पुढच्या पानावर. येथे लोड होते. हा ओके, तुम्ही थोडासा मोबाईल क्रॉस करून पाहू शकता. मोबाईल क्रॉस करून पाहू शकता. मी दाखवलेलं आहे बघा, डिसेंबर 1 ची नोंद या ठिकाणी दिसत आहे. ही डिसेंबर 1 ची नोंद आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,600 म्हणजे सुरुवातीची शिल्लक. बरोबर ना? कोणी मध्ये मध्ये करू नका. ओके, तर सुरुवातीची शिल्लक 4,600 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि मग ते बँक ओव्हरड्राफ्ट जर पाहिलं तर बँक ओव्हरड्राफ्टची नोंद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. कोणाला दिसतीये का? नाही दिसत. का दिसत नाही त्याचं कारण पण आहे बघा. दिसतेय का? दिसत असेल तर मला सांगा. 500 रुपये बँक ओव्हरड्राफ्ट सांगा, म्हणजे यस नो करता आलं असतं. दिसत नाहीये कुठं. ओके, 500 रुपये बँकेला आपण देणं लागतो ओव्हरड्राफ्ट, तर त्याची कुठंही नोंद आलेली नाहीये. कारण बँकेचा आपल्याकडे रक्कमच नाही, म्हणून त्या 500 रुपये ओव्हरड्राफ्टची नोंद आपल्याला आलेली पाहायला मिळत नाही. फक्त काय नोंद आहे? सुरुवातीची शिल्लक 5,600. आणि या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंटचा रकाना दिसतोय हा बघा. आणि हा कोणता आहे? हा कॅशचा रकाना आहे. तर असे 2 कॉलम कॅशबुक पाहायचे. आता पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला फक्त बॅलन्स ऑफ कॅश सांगितलं होतं, ते 4,600 ची नोंद पाहिली आपण. बँक ओव्हरड्राफ्टची नोंद या ठिकाणी पाहिलेली नाही. तुम्ही पुन्हा एक वेळेस पाहू शकता. तुम्हाला दिसतेय का नोंद कुठं? बँक ओव्हरड्राफ्टची दिसतेय का? नाही दिसत. 4,600, 2,500, 20, 40, 500 ची नोंद कुठंही नाहीये. कारण ती केव्हा येणार? मग जेव्हा बँक रक्कम असेल तेव्हा पाहू येते का ती. मग पुढचा व्यवहार पाहू. परचेस्ड गुड्स आताच पाहिला आपण. परचेस्ड गुड्स 1,000 चा व्यवहार आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिला होता. तर परचेस केला तर रोख रक्कम आपल्यापासून बाहेर चालली आहे आणि गुड्स आपल्याकडे येतोय. म्हणून काय होणार? सॉरी, परचेस आहे 1,000 रुपयाचा. रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर जाते आणि गुड्स आपल्याकडे येतोय, म्हणून परचेस अकाउंट हिअर टू कॅश अकाउंट येते. परचेस अकाउंट हिअर टू काय येणार? कॅश अकाउंट. मग या ठिकाणी नोंद कुठं आलेली असेल? कॅश बुकच्या जमा बाजूला नोंद आलेली असेल बघा, परचेसेस. आणि या ठिकाणी लिहिलंय पण 2 डिसेंबरची नोंद आहे. बाय परचेसेस कॅश परचेस अमाऊंट आहे 1,000 रुपयाची, कारण रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर जात आहे. मग आता पुन्हा आता हे आपण साधे व्यवहार न पाहता थोडेसे वेगळे व्यवहार पाहू. जे ऍक्च्युअल या बुक मध्ये येतात ते. 3 तारखेचा व्यवहार आहे बघा, कॅश सेल्स आणि पेमेंट रिसिव्ड थ्रू चेक. पेमेंट रिसिव्ड बाय चेक. आपण रोखीनं माल विकलेला आहे. आता समोरच्या व्यक्तीनं चेक दिला काय किंवा रोख दिली काय ते आपल्याला माहिती आहे, त्याला आपण रोखच म्हणतो. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला तात्काळ चेक मिळतो त्यावेळेस आपल्याला त्याची नोंद रोख पुस्तकामध्ये घ्यावी लागते. जेव्हा चेक मिळाला तेव्हा ती रोख मिळाली आहे असं आपण समजायचं. आणि या ठिकाणी पाहू शकतो हा 3 तारखेचा ट्रान्झॅक्शन. 2 सेल्स लिहिलंय आणि 2,000 रुपये लिहिलेलं आहे या ठिकाणी. 2 सेल्स आणि 2,000 रुपये लिहिलेलं आहे. ओके, चेक मिळाला याचा अर्थ पैसे मिळाले असा होतो. ठीक आहे, म्हणून त्याला क्लिअर तिथं लिहिलेलं आहे 2 सेल्स रिसिव्ड चेक, हे इथं लिहिलेलं आहे बघा. मग हा ट्रान्झॅक्शन आपल्याला आपल्या बुक्स मध्ये घ्यावा लागतो, कॅश बुक मध्ये घ्यावा लागतो. तर असं फक्त काय या ठिकाणी हे कन्फ्यूज करण्यासाठी सांगितलेलं आहे. जे काही तिथं रिसिव्ड पेमेंट बाय चेक आहे ते कन्फ्यूज करण्यासाठी सांगितलेलं आहे. सरळ सरळ रोख मिळाली म्हणून त्याची नोंद आपल्याला घ्यायची. मग पुढचा ट्रान्झॅक्शन आहे पेड चेक इन टू द बँक. 5 तारखेचा आहे बघा. पेड चेक इन टू द बँक ऑन 3rd डिसेंबर इथं लिहिलेलं आहे.
बरोबर. तो चेक काय केला आपण बँकेमध्ये पाठवला 3 तारखेला. आता जेव्हा चेक आपल्याला मिळाला होता तेव्हा आपण काय दाखवलं, रोख रक्कम आपल्याला मिळालेली आहे. मग आता हा चेक आपण कुठं पाठवला, बँकेत पाठवला. म्हणजे काय झालं, रोख रक्कम आपल्याजवळून कुठं गेली, बँकेत गेली. चेक आपल्याला मिळाला तेव्हा आपण दाखवलं रोख रक्कम मिळालेली आहे. मग आता चेक आपल्याजवळून बाहेर चाललाय तर आपल्याला काय करावं लागेल की रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर गेली असं दाखवावं लागेल. ठीक आहे. मग आता रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर गेली तर त्याची नोंद कशी करणार. अगेन द क्वेश्चन अरायझेस बिफोर अस. मग सिंपली बँकेत आपण जेव्हा पैसे पाठवतोय तेव्हा त्याची नोंद कशी होणार. हा ट्रान्झॅक्शन आहे बघा, 5 तारखेचा, पेड इन टू द बँक द चेक रिसिव्ड ऑन 3 ऑक्टोबर. 5 तारखेला तो चेक आपण बँकेत पाठवला. ठीक आहे. मग आता त्याची नोंद कशी होते बघू. बँकेला पैसे मिळत आहेत, बँक इज द रिसिव्हर ऑफ मनी. बँकेला पैसे मिळत आहेत, बँक इज द रिसिव्हर. आणि बँक हे पर्सनल प्रकारातलं खातं असते. बँक खात्याला काय म्हणायचं, पर्सनल म्हणायचं. ठीक आहे, पर्सनल. मग बँकेला पैसे मिळते, मग नोंद काय होणार, बँक अकाउंट डिअर टू कॅश अकाउंट. कारण आपल्याकडून चेक चाललाय, पैसे चाललेत. मग त्याची नोंद कुठे येणार, आपण लिहितोय टू कॅश अकाउंट. बँक अकाउंट डिअर टू कॅश अकाउंट. बँकेचा अकाउंट काय करतोय, डेबिट करतोय. आणि कॅशचा अकाउंट काय करतोय, क्रेडिट करतोय. राईट. म्हणून कॅश अकाउंटच्या जमा बाजूवर नोंद आपल्याला झालेली पाहायला मिळू शकते 5 तारखेची. ठीक आहे. कारण चेक आपण बँकेत पाठवला म्हणजे पैसे आपल्या जवळनं बँकेत गेलेले आहेत. म्हणून कॅशबुकच्या कॅश रकान्यामध्ये नोंद आलेली आहे. ठीक आहे. कॅश रकान्यात नोंद आलेली आहे 2,500 रुपयाची. पुन्हा पुढे जाऊया, नेक्स्ट एखादं ट्रान्झॅक्शन पाहू आपण. नेक्स्ट तारीख आहे बघा, काय 7 तारीख आहे. 7 तारखेला काय म्हटलेलं आहे, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आणि अमाऊंट किती आहे, 20 रुपयांची. सेल ऑफ जुने न्यूजपेपर किंवा रद्दी आपण विकलेली आहे. मग रद्दी विकली तर ते एक प्रकारचं इन्कम आहे आपल्यासाठी. त्याच्यासाठी सेपरेट अकाउंट तयार केलं जाते, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स अकाउंट. ठीक आहे. मग आता हे इन्कमचं खाते, काहीतरी कचरा रद्दी आपण विकायलो आणि आपल्याला पैसे मिळत आहेत म्हणजे आपल्याला इन्कम होते. मग आपण इन्कमचे खाते काय करतो, जर तुम्हाला रूल आठवत असेल तर इन्कम, आता हे सेल ऑफ हा जो अकाउंट आहे हा कुठल्या प्रकारातला आहे, नॉमिनल अकाउंटच्या प्रकारातला आहे, इन्कम आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग या ठिकाणी सेल ऑफ न्यूजपेपर करून एनपीचा काय व्हायलाय, सेल, म्हणजे आपल्याला 20 रुपये प्राप्त होत आहेत. बरोबर ना. मग आणि कॅश रक्कम आपल्याकडे येत आहे म्हणून काय होते, कॅशचं अकाउंट डेबिट होते आणि हे सेल ऑफ न्यूजपेपरचं अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. ठीक आहे, क्रेडिट होणार. मग पाहूया आपण कॅश अकाउंट किंवा कॅश बुकच्या डेबिट बाजूला नोंद आलेली आहे का. तर या ठिकाणी डेबिट बाजूला आपण नोंद पाहू शकतो, टू सन्ड्री रिसिप्ट म्हणलेलं आहे बघा. तर किरकोळ प्राप्ती म्हणून दाखवलं, या लेखकाने या ठिकाणी काय दाखवले, किरकोळ प्राप्ती. आणि खाली लिहिलेलं आहे सेल ऑफ न्यूजपेपर्स. आपण तर त्याला डायरेक्ट लिहायचं, सन्ड्री रिसिप्ट वगैरे काही म्हणायचं नाही, टू सेल ऑफ न्यूजपेपर 20 रुपये या पद्धतीने. नंतर पुन्हा पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन वर जे काही आयटम आहे ते पाहूया आपण. पुढचा मुद्दा आहे बघा, 15 तारखेचा आहे, विड्रॉन फ्रॉम बँक. विड्रॉन म्हणजे पैसे काढणे बँकेतून. बँकेतून पैसे काढले तर काय व्यवहार होतो, पैसे आपल्या व्यवसायामध्ये येत आहेत. आणि पैसे देणारी कोण आहे, तर बँक आहे. आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, बँक अकाउंट हे पर्सनल प्रकारातलं अकाउंट असते. आणि क्रेडिट द गिव्हर, बँक आपल्याला पैसे देत आहे म्हणून बँकेचं खातं काय करावं लागणार आपल्याला, क्रेडिट. कारण पर्सनल खात्याचा नियम लागतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग बँक आपल्याला पैसे देते म्हणून आपल्याला ते बँक खातं काय करायचंय, क्रेडिट करायचं आहे. आणि आपल्याकडे पैसे आलेत म्हणून
कॅश बुकच्या कोणत्या बाजूला नोंद होणार? डेबिट बाजूला नोंद होणार. सो वी कॅन सी ऑन द कॅश बुक, वी कॅन सी हिअर ऑन द 15th डेट, that is 400 rupees are withdrawn from bank. 15 तारखेची नोंद आहे टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट आपण या ठिकाणी पाहू शकतो. नंतर पुन्हा पुढचं ट्रान्झॅक्शन आहे. पुन्हा पुढचं ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. महत्वाचा मुद्दा इथं आलेला आहे बघा. 17 तारखेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये किती रुपयाचा व्यवहार आहे तो 17 तारखेचा? पेड टू मोहन आणि काय लिहिले समोर कंसात? डिस्काउंट अलाउड ₹20 आणि समोर काय लिहिलंय? अमाऊंट किती आहे? 780 रुपये ही रक्कम. 780 रुपये म्हणजे मोहन नावाच्या व्यक्तीने आपल्याला 780 रुपये आणून दिल्यावर आपण त्याला 20 रुपये डिस्काउंट अलाउड केलेली आहे. डिस्काउंट अलाउड म्हणजे काय या ठिकाणी दिले बघा. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण त्याला सूट दिली, आपलं नुकसान आहे हे. आता टोटल हिशोब कितीचा येतो या ठिकाणी? त्यानं 780 रुपये आपल्याला दिले आणि 20ची आपण त्याला सूट दिली. याचा अर्थ ते खातं किती रुपयांचं होतं? टोटल त्या व्यक्तीकडनं 800 रुपये येणं होते, त्यापैकी फक्त त्यांना 780 रुपये आणून दिले. याचा अर्थ आपला 20 काय झाला? लॉस झाला. तर त्याला टर्म काय वापरली आपण? डिस्काउंट अलाउड. मग लॉसेसचे खाते काय होतात? डेबिट होतात, बरोबर ना? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कालच सांगितलं होतं मी. डिस्काउंट अलाउड लोकांना दिलेली डिस्काउंट आपण. मग पाहूया काय नोंद होते. 780 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, म्हणून नोंद काय होणार? कॅश अकाउंट. पहा, कॅश अकाउंट डेबिट होणार 780 रुपयांनी. आपल्याला ते पैसे कोण आणून द्यायलाय? मोहन देत आहे. म्हणून मोहनच्या खात्याला एक मिनिट. हे कॅश अकाउंट काय होणार? डेबिट होणार. पैसे किती मिळाले? 780 रुपये. त्यानंतर आपण त्याला 20 रुपये डिस्काउंट दिलेलं आहे. तर डिस्काउंट अलाउड अकाउंट, डिस्काउंट अलाउड हे आपला लॉस आहे, म्हणून डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट होणार 20 रुपयांना. आणि त्यानंतर हे सगळं कोणासाठी होत आहे? तर मोहनसाठी होत आहे. मग एकूण रक्कम किती झाली? 800 रुपयाची रक्कम झालेली आहे. मग आपण पाहूया कॅश अकाउंटच्या नावे बाजूला. कॅश अकाउंट काय केले मी इथं? डेबिट केलेलं आहे, बरोबर ना? मग कॅश अकाउंटच्या नावे बाजूला 700 रुपये आणि डिस्काउंट अलाउड या रकण्यामध्ये 20 रुपये दिलेले आहेत का ते आपण पाहूया. कम टू नेक्स्ट पॉइंट. मध्ये मध्ये कॉल येतात लोकांचे, म्हणून डिस्टर्बन्स होते. तर मग 17 तारखेचं आपण ट्रान्झॅक्शन शोधूया. हॅलो, अरे मी वर्ग घ्यायलो, थोडा वेळ थांबा. आरती त्याला सांग मी बिझी आहे म्हणा, क्लास घ्यायलो. 15-1 मिनिट. ओके, सॉरी फ्रेंड्स, इट इज अ डिस्टर्बन्स फॉर यू. तर आपण पाहत होतो राम नावाच्या व्यक्ती, सॉरी काय चुकते का? डिस्टर्बन्स खूपच येत होतं, सॉरी. मोहनला आपण पैसे पेड केलेले, सॉरी थोडस मी रिसिव्ड समजत होतो. हे डिस्काउंट अलाउड हे चुकीचं टाकलेले या ठिकाणी. ते डिस्काउंट अलाउड नाहीये, प्रत्यक्षात ते रिसिव्ड आहे. कारण आपण प्रश्न पाहू शकतो, हे डिस्काउंट जे आहे ते रिसिव्ड आहे. इथं पेड टू मोहन दिलेले, मोहन नावाच्या व्यक्तीला आपण पैसे दिले, सॉरी मोहन नावाच्या व्यक्तीला आपण पैसे दिलेले आहेत. तर मोहनचं अकाउंट डेबिट होणार. मोहनचं अकाउंट काय होणार? डेबिट होणार. त्याला आपण 780 रुपये दिले आणि त्याच्याकडून आपण त्याला रोख रक्कम दिलेली आहे, म्हणून टू कॅश अकाउंट 780 रुपये होतील आणि 20 रुपये आपल्याला त्याच्याकडनं डिस्काउंट रिसिव्ड होते, म्हणून ते 20 रुपये आपल्याला
त्याच्याकडनं सूट मिळते. मग मोहनला आपण 780 रुपये दिले, तर मोहनला 780 रुपये दिले, याचा अर्थ आपल्याकडून 780 रुपये बाहेर जात आहेत. ह्या अलाउड वर लक्ष देऊ नका, थोडासा शब्द प्रिंट मिस्टेक आहे तिथं. हा, ओके. मग रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर गेली, तर मोहनचं नाव या ठिकाणी क्रेडिट बाजूला दिसत असेल बघा. हा, बाय मोहन, नोंद काय झाली, मोहन अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद आलेली आहे. तर मग आणि त्यानं आपल्याला 20 रुपये डिस्काउंट अलाउड केलेलं आहे, बरोबर ना. त्यानं 20 रुपये आपल्याला डिस्काउंट अलाउड केली. तर कॅशच्या रकान्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कॅशच्या रकान्यामध्ये 780 रुपये लिहिलेले आहेत, आणि डिस्काउंटच्या रकान्यामध्ये सॉरी, कॅशच्या रकान्यात 780 रुपये लिहिलेले आहेत, आणि डिस्काउंटच्या रकान्यामध्ये 20 रुपये लिहिलेले आहेत. आता डिस्काउंटच्या रकान्यात जमा बाजूवर का 20 रुपये आपण लिहिलेले आहेत, कारण समोरच्या व्यक्तीनं, आपण मोहनला पैसे नेऊन दिले आणि मोहननं आपल्याला डिस्काउंट अलाउ केलेला आहे, याचा अर्थ आपल्याला तिथं फायदा झाला. एकूण पैसे आपण किती देणं लागत होतो, 800 रुपये. मग दिले किती, फक्त 780 रुपये दिले, म्हणजेच आपला 20 रुपये फायदा झालेला आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, सर्व लाभ व उत्पन्नाचे खाते जमा करा, म्हणून जमा बाजूवर या ठिकाणी नोंद आलेली आहे. ठीक आहे. आता हे झालं आपण लोक, आणि मी जे चुकलो होतो किंवा पुस्तकात जी चूक होती, डिस्काउंट अलाउड, तर ते डिस्काउंट अलाउड ऐवजी इथं काय लिहिले बघा, बघू शकता, पेड कॅश अँड रिसिव्ड डिस्काउंट, म्हणजे तिथं प्रिंट मिस्टेक होती. मग आता पुढचं ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. पुढचा ट्रान्झॅक्शन आहे बघा, 18 तारखेचा, रिसिव्ड फ्रॉम राम. म्हणजे काय, राम कडून आपल्याला पैसे मिळाले. बघूया किती मिळाले. पुढं काय लिहिले, इन फुल सेटलमेंट ऑफ हिज डेट्स. डेप्ट हे काय लिहिलेलं आहे, डेप्ट, DEBT. त्याला डेबट असं नाही म्हणायचं, तर फक्त काय म्हणायचं, डेट असं म्हणायचं. बी चा उच्चार होत नाही, बी सायलेंट असते. मग आता राम नावाच्या, सॉरी, ओके, राम नावाच्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे किती प्राप्त झालेले आहेत, 570. आणि इथं काय लिहिलेलं आहे, इन फुल सेटलमेंट ऑफ हिज डेट्स. किती रुपये डेट सांगितली होती, डेट म्हणजे कर्ज, किती रुपये होतं, 600 रुपये. म्हणजे त्याच्याकडून आपल्याला येणं होते 600 रुपये, पण त्यानं आपल्याला दिले किती, फक्त 570 रुपये. याचा अर्थ काय होतो, आपला 30 रुपयाचा लॉस झालेला आहे. आपण त्याला 30 रुपये काय केलेलं आहे, डिस्काउंट अलाउ केलेलं आहे. आणि फुल सेटलमेंट म्हणजे काय, 600 रुपये येणं होते, मग त्यानं फक्त 570 दिले आणि फुल सेटलमेंट केली. याचा अर्थ जे काही उरलेले 30 रुपये आपण त्याला पुन्हा मागू शकत नाही, म्हणजे तेवढे पैसे आपले गेले. याचा अर्थ आपला काय झाला, लॉस झाला. मग तो लॉस असा न दाखवता त्याला गोड शब्द वापरला जातो, छान एकदम, डिस्काउंट अलाउड. ठीक आहे, डिस्काउंट अलाउड. मग डिस्काउंट अलाउड जरी असला तरी आपले पैसे डुबले, म्हणजे आपला लॉस झाला. मग बघूया आपण नोंद कशी होते. मग त्याच्याकडनं किती पैसे मिळाले, 570. कितीच्या बदल्यात, 600च्या बदल्यात. मग चला पुढे जाऊया आपण उत्तरामध्ये पाहू. ओके, तर आपल्याला पैसे प्राप्त झाले, म्हणून आपल्याला माहिती आहे कुठं नोंद घ्यायची असते, कॅशबुकच्या डेबिट बाजूला. मग बघू, डेबिट बाजूला, ही इकडे डेबिट बाजू आहे आपली, आणि डेबिट बाजूच्या खाली हा डिस्काउंटचा कॉलम आणि हा रोखचा कॉलम. तर पहा या ठिकाणी 18 तारखेला दिसत असेल तुम्हाला, 18 तारखेला लिहिले टू राम अकाउंट, आणि खाली कंसात काय लिहिले, रिसिव्ड कॅश अँड अलाउड डिस्काउंट. मग आता याची नोंद कशी होणार, कॅश किती मिळाली आपल्याला, फक्त 570. मग कॅशच्या रकान्यामध्ये त्याची नोंद आलेली आहे, अशी नोंद घ्यायची आपल्याला. आणि आपले डुबले किती रुपये, 30 रुपये. मग ते 30 रुपये डुबले, मग त्याला काय म्हटलं आपण, डिस्काउंट म्हणलं. 30 रुपये आपण त्याला डिस्काउंट दिलेला आहे. आता फक्त डेबिट बाजूवर इथं डिस्काउंटच लिहिले फक्त, आणि इथं पण काय लिहिले, डिस्काउंट लिहिलेलं आहे. परंतु ही डेबिट बाजू आहे आणि ही क्रेडिट बाजू आहे. मग क्रेडिट, तर डिस्काउंट, ओके,
सॉरी टू डिस्टर्ब यू. ओके, कम टू द लेक्चर. हा, क्रेडिट बाजूवरच्या डिस्काउंटला काय म्हणायचे? डिस्काउंट रिसिव्ड. ही जी क्रेडिट बाजूवरची डिस्काउंट दिसते याला काय म्हणायचं? डिस्काउंट रिसिव्ड. आणि डावे बाजूवरच्या डिस्काउंटला काय म्हणायचे? अलाउड. डिस्काउंट अलाउड. ओके, डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड डेबिट बाजूवरचं जे इकडलं ते लॉस असते आणि इकडलं जे डिस्काउंट असेल ते लॉस असेल आणि इकडलं जे असेल ते काय असेल? आपला फायदा असेल. ओके, मग आता पुन्हा परत येऊया. कॉलमुळे डिस्टर्बन्स झाला थोडा. रामनं आपल्याला 570 रुपये आणून दिले होते. किती रुपयाच्या बदल्यात? 600 रुपयाच्या बदल्यात 570 त्यानं फक्त आणून दिलेले आहेत आपल्याला. आणि आपल्याला 600 ची सेटलमेंट करायची. म्हणजे डिफरन्स जो आहे 30 रुपयाचा ती आपण त्याला डिस्काउंट दिलेली आहे ही इथं. ओके, तर डिस्काउंट रकान्यामध्ये डिस्काउंटची नोंद घ्यायची आणि जेवढे पैसे मिळाले तेवढी नोंद कॅश कॉलम मध्ये आपल्याला घ्यायची आहे. समजलं असेल तुम्हाला? व्हिडिओ समजत नसेल तर रिपीट आपण पाहू शकतो. नंतर पुन्हा आहे पहा, नेक्स्ट पॉइंट आहे 20 तारखेचा आहे. ओल्ड ऑफिस फर्निचर सोल्ड फॉर कॅश 300 रुपये. ओल्ड फर्निचर आहे 300 रुपयाला आपण ते विकलेलं आहे. हा, 300 रुपयाला विकले. नोंद काय होणार? कॅश अकाउंट डेबिट होणार आणि फर्निचर अकाउंट काय होणार? क्रेडिट होणार. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट होणार आणि फर्निचर अकाउंट क्रेडिट होणार. म्हणून कॅश बुकच्या डाव्या बाजूवरती नोंद आलेली असेल बघा. 20 तारखेला नोंद आलेली आहे 300 रुपयाची. दिसते? ओके, पुन्हा पुढे ट्रान्झॅक्शन पाहूया. पेड टू लँडलॉर्ड म्हणजे आपलं जे जागा मालक असेल, आपण ज्याच्याकडनं दुकान रेंटवर घेतलेलं असेल त्याला आपण रेंट दिला किंवा घराचा रेंट दिलेला आहे. म्हणजे दोन्ही रक्कम आपल्याकडनं बाहेर चाललेल्या आहेत, दोन्ही आपले खर्च आहेत. म्हणून रेंट अकाउंट डेबिट होतो आणि रेंट अकाउंट पुन्हा काय होईल? डेबिट होईल. आणि क्रेडिट होणारं खातं कोणतं असेल? क्रेडिट होणारं खातं ऑब्विसली कॅश अकाउंट असेल. म्हणजे पैसे आपल्याकडनं बाहेर चालेल म्हणून कॅश बुकच्या क्रेडिट बाजूला आपल्याला नोंद घ्यावी लागेल. आपण पाहू शकतो या ठिकाणी 30 तारखेला ऑफिस रेंट आणि 31 तारखेला ड्रॉइंग म्हणून दिलेलं आहे. तर पाहू शकतो आपण काय लिहिलंय? ऑफिस रेंट साठी दिले 30 तारखेला ऑफिस रेंट म्हणलेलं 110 रुपये आणि त्यानंतर 31 तारखेला काय म्हटलंय? बाय ड्रॉइंग्स आणि कंसात काय लिहिलंय? चेक फॉर रेसिडेन्स. चेक फॉर रेंट ऑफ रेसिडेन्स या ठिकाणी. ठीक आहे, मग घराचा किराया आपण व्यवसायामधून देऊ शकत नाही. घराचे खर्च व्यवसायातून देऊ शकत नाही. त्याला ड्रॉइंग म्हटलं चाललंय, मालकाची उचल. तर मालकाची उचल म्हणून ते 90 रुपये आपण दाखवलेले आहेत. उचल जरी असली तर ते पैसे बँक आपल्या व्यवसायातून बाहेर चाललेले आहेत. ओके, म्हणून ते क्रेडिट बाजूला नोंद केलेली आहे आपण. नंतर पुन्हा पुढे जाऊया. रिसिव्ड फ्रॉम राजा अगेन्स्ट डेट प्रिव्हियसली रिटर्न ऑफ. 31 तारखेला राजाकडून आपल्याला पैसे मिळाले 150 रुपये. कशाबद्दल? डेट्स म्हणजे त्याच्याकडनं आपलं पैसे नव्हते, त्याच्यावर आपलं कर्ज होतं, परंतु ते प्रिव्हियसली रिटर्न ऑफ करण्यात आलं होतं. म्हणजे अपलेखित करण्यात आलं होतं, आपण त्याला पैसे सोडून दिले होते. मग आता इथं ते पैसे आपल्याला वसूल झालेले आहेत. ठीक आहे, वसूल झाले. कोणत्याही कारणानं पैसे येऊ द्या, पैसे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये येत आहेत. ठीक आहे, तर मग कॅश अकाउंट काय होणार? कॅश बुकच्या कोण्या बाजूला नोंद होणार? डेबिट बाजूला नोंद होणार. तशी नोंद आपली झालेली असेल. आपण बघून घेऊया अगोदर. राजाकडनं 31 तारखेला आता राजाचं नाव इथं आलंय का? नाही आलं. का नाही आलं त्याचं मी तुम्हाला कारण देखील सांगून देतो. इथं लिहिलेलं आहे बघा, 150 रुपयाची नोंद तर घेतली आणि काय लिहिलंय? बॅड डेट्स.
बॅड डेट्स रिकवर्ड लिहिलंय ना, रिकवर्ड बॅड डेट्स. ओके, मग जेव्हा जेव्हा बॅड डेट्स असतात, बुडालेले पैसे असतात, आपण सोडून दिलेले असतात, ते राईट ऑफ केले, अपलेखित केले, म्हणजे आता ते आपले येणार नाहीत असं आपण दाखवतो. मग काही वेळेस असे जुने पैसे वसूल होतात, तर त्यासाठी स्वतंत्र खातं उघडले जाते. असे बुडीत पैसे जेव्हा वसूल होतात तेव्हा त्याच्यासाठी स्वतंत्र खातं उघडलं जाते. त्याचं नाव मी लिहित आहे, पाहू शकता तुम्ही, रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स. ओके, रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स असं अकाउंट आपल्याला तयार करावं लागते. ठीक आहे, तर म्हणून ते रिकव्हरी ऑफ बॅड डेट या ठिकाणी दाखवलेली आहे, क्लिअर कट इंडिकेशन आलेलं आहे. राजाचं अकाउंट क्रेडिट होणार नाही, कारण तो आपल्याला पैसे जरी देत असला तरी कोणत्या खात्यावरून येत आहे, ते रिकव्हरी अकाउंटवरून येत आहे. चलूया पुढं. लास्टचा आहे बघा, 31 तारखेचा एक ट्रान्झॅक्शन आहे, रिसिव्ड फ्रॉम विकास, रिसिव्ड फ्रॉम विकास ऑन अकाउंट विच कुड नॉट बी, हा चेक, हा विच कुड नॉट बी पेड इन टू द बँक ऑन सेम डेट. 31 तारखेला विकास कडून एक चेक मिळालेला आहे 140 रुपयाचा ऑन अकाउंट, त्याच्याकडनं पैसे येत नव्हते, तो चेक आपल्याला मिळालेला आहे, बट कुड नॉट बी पेड इन बँक ऑन सेम डे. आपण तात्काळ त्या चेकला बँकेत जमा करू शकलो का, तर नाही. तर आपण, मी यापूर्वीच्या प्रश्नात देखील सांगितलं, पैसे मिळाले काय, रोख रक्कम मिळाली काय आणि चेक मिळाला काय, दोन्हीचा अर्थ काय होतो, सारखाच होतो. आपण तो चेक अद्याप बँकेत जमा करू शकलेलो नाही, तर म्हणजे आपल्याजवळ तो चेक जमा आहे आणि त्याचे पैसे आपल्याजवळ जमा आहेत. तर मग नोंद काय होणार, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंद होणार, आणि ज्या व्यक्तीनं पैसे दिलेले आहेत विकासनं, त्याच्या खात्यावर कुठं नोंद होणार, क्रेडिट बाजूला. तर मग आपण पाहूया कॅशबुकच्या नावे बाजूला नोंद झालेली आहे का. तर या ठिकाणी 31 तारखेला 140 रुपयाची नोंद आलेली आहे. काय लिहिलंय, टू विकास आणि रिसिव्ड चेक. आपण तो चेक बँकेत जमा केलेला नाहीये, म्हणून आपण जमा बाजूवर इकडे त्याची नोंद घेतलेली नाही, ते पैसे आपल्या जवळच आहेत, म्हणून फक्त डेबिट बाजूवरती नोंद आलेली आहे, विकासकडनं 140 रुपयाचा चेक मिळाला अशी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चर पुरतं एवढंच. काही जर समजत नसेल तर पुन्हा विचारू शकता तुम्ही, पर्सनली कॉल करू शकता एखाद्या वेळेस, बट त्याचं टायमिंग व्यवस्थित असावं. तर नियर अबाउट सर्वच्या सर्व नोंदी आपण ह्या इल्युस्ट्रेशन मधल्या घेतलेल्या आहेत. तर आपण पाहिलं या ठिकाणी, दोन्ही पण पाहिले, एक सिंपल पाहिलं, सिंपल कॅशबुक पाहिलं, आणि 2 कॉलमचं कॅशबुक देखील आपण पाहिलेलं आहे. उद्याच्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये 3 कॉलम कॅशबुक आपण पाहू. थँक्यू अँड गुड बाय.